नमस्कार, पूनम डेली ब्लॉगवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी बनवलेले आहे कच्च्या केळ्यापासून चिप्स। खूप भारी लागते। आपण विकत घ्यायला गेलो तर किती महाग भेटते, हे नक्की ट्राय करून बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बघा एकदम कुरकुरीत झालेला आहे। त्यासाठी बघा इथे मी 4 ते 5 कच्ची केळी घेतलेली आहे। ते बघा एकदम पूर्णपणे कच्ची असलेली केळी घ्यायची, अजिबात पिकलेली नको जरा सुद्धा, एकदम कडक कच्ची केळी पाहिजे। अशी मी 4 ते 5 केळी घेतलेले आहेत। एका वाटीमध्ये बघा थोडंसं पाणी घेतलंय, याच्यामध्ये 1 चमचा हळद मी टाकणार आहे। बघा 1 चमचा हळद टाकून हे मिक्स करून घ्यायचं। थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार। बघा मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलं। आता बघा आपण या केळी जी आहे त्या अशा बघा चाकूने याची वरची साल अशी कट करायची, म्हणजे साल सहज निघते। हे बघा असे 2-3 ठिकाणी असे काप घालायचे वरून, मग जेणेकरून आपण ही साल परत वडताना सहज निघाली पाहिजे। कच्चे असल्यामुळे ते एकदम कडक असते, बघा एकदम चिकट असते आणि अशी पूर्णपणे केळाची साल आहे बघा काढून घ्यायची, साईडला कट करून घ्यायचं। बघा अशी साल केळाची काढून घ्यायची आहे। इथे बघा कढईमध्ये मी तेल ठेवले, गरम झालेलं आहे तेल। याच्यामध्ये आपली बटाट्याची चिप्स करायची खिसणी असते, ते खिसणीने तेलामध्ये मी डायरेक्ट खिसलेले आहेत, बारीक 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 चकते बघा। डायरेक्ट तेलामध्येच खिसून घ्यायच्या, त्यामुळे एकदम भाजतात हे बघा, छान अशा भाजलेल्या आहेत। यामध्ये आपण आता जे हळद आणि मीठ त्याचं पाणी करून ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे असं वरण बघा सोडून घ्यायचं। त्यामुळे ते चिप्सला पिवळा कलर येतो आणि मीठ पण त्याला लागतं। तेलामध्ये सोडायचं वरून, अगोदर चिप्स सोडल्यानंतर 2 मिनिट हलवून घेतल्यानंतर वरून हे 2 ते 3 चमचे सोडून मिक्स करून घ्यायचं। मीडियम गॅसवरती चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। बघा मस्त असे चिप्स झालेले आहेत, एकदम कडक कुरकुरीत होतात, जसे बाजारात आपण बाहेर गेल्या विकत घेऊन खातो चिप्स पॅकेट, केळी चिप्स विकत भेटतात बघा, सेम तसं आहे बघा। मस्त असे झालेले आहेत, नक्की ट्राय करून बघा। बघा एकदम कुरकुरीत झालेत, तुम्हाला दाखवते पण बघा। आहे बघा खूप भारी लागतात, सगळे आवडीने खातील, बाहेरून आणण्याची गरज पण नाही। आता बघा श्रावण महिना चालू आहे, श्रावण महिन्यात बरेच उपवास असतात, त्यामुळे असे चिप्स करून तुम्ही नक्की एका कवरमध्ये ठेवा, जेणेकरून आपल्याला बाहेरून आणण्याची गरज पण नाही। आणि रोज शाबू लाईन खाण्याला पण कंटाळा येतो, त्यामुळे असे चिप्स करून ठेवले की इझी पडतं। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, धन्यवाद।